पहलगाममध्ये भ्याड दहशतवादी हल्ला झाला. निष्पाप 28 जणांचा यात बळी गेला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला घटनाक्रम ऐकून आपण सर्वच जण हादरलेलो आहोत. पण यावर मुंबईकर काय म्हणतात पाहूया. आपली आर्मी इतकी स्ट्रॉंग आहे की तिला जर फ्री हँड दिलं तर ते सर्व दहशतवादी एका दिवसात किंवा 2 दिवसात संपून टाकतील असं मला वाटतं. पाणी बंद केलं अतिशय त्यांना म्हणजे वेगवेगळे आपण जे बंधन लादली त्याच्यावरती पाकिस्तान आपल्या समोर गुडघे टेकून रडलतो. आज उद्या आहे ना तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आणि मोदी शाह जे करताय ते अतिशय चांगलं करताय. ते लोकल लोक जे आहे तेच लोक पाकिस्तानच्या लोकांना साथ देतात. त्याच्यामुळं हे सर्व काही घडतं. पाकिस्तानमध्ये जाऊन अटॅक केला पाहिजे. पब्लिकमध्ये उभं करायचं. जसं त्यांनी पब्लिकमध्ये मारलंय ना तसं त्यांना मारायचं. त्यांना ॲक्च्युली जो निर्णय घेतला तो योग्यच आहे आणि निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा हेच अपेक्षित आहे. कारण की अजून किती दिवस सहन करणार आपण. हे हल्ले असे होत राहणार, निष्पाप जीव जात राहणार. सुरक्षा यंत्रणामध्ये कमी होती. काश्मीरमध्ये आता हल्ला झाला त्याचा प्रश्न आम्हाला पहिला हा उठतो की तेथे जे सिक्युरिटी फोर्सेस होते ते कुठे होते त्या वेळात. ते जे स्लीपर्स होते ते अटॅक कसे करू शकले आपल्या देशात. आणि मेन पॉईंट असे की जेव्हा तेथे लोकांवर हमले झाले, तेथे हल्ला झाला, तेव्हा ते आर्मी मॅन असतात ते कुठे होते हा मोठा प्रश्न असेल आमच्यासाठी. अपना टेररिस्ट लोग एकदम कायर और एकदम बुज़दिल और हाथ में बंगड़ी ना पहनना चाहिए. अगर कोई दम होता, तुम एक अगर माँ बाप का औलाद होता तो तुम डायरेक्ट जाके नेता लोग से ना लड़ता था, नेता से जाके बात करता. नेता तुमको जिससे ना तकलीफ है उनको है ना जाके तुम अपना लड़ाई करता था. एकदम मासूम लोग जो कुछ जानते भी नहीं या तुम्हारा मजहब या तुम्हारा धर्म के बारे में या अपना कश्मीर में तो लोग एक ना जन्नत समझ के ना आया था कि कश्मीर एक हमारे लिए अपना जन्नत है करके. तुम तो उसको तो एकदम जोजक बना दिया, नरक. तो तुम्हारा जैसा बुज़दिल, तुम्हारा जैसा कायर, तुम्हारा जैसा नामर्द इंसान तो कोई दुनिया में है ही नहीं. तुम चुल्लू पर पानी में जाके डूब के ना मरो. वारले आणि त्यामध्ये फॉरेनर पण होते. मग दुसऱ्या देशांना वाटेल की इंडियामध्ये आपण जाऊन सेफ नाहीये, जम्मू काश्मीरला किंवा अदर प्लेसेसला पण. असं टुरिझम पण कमी होऊन जाईल मला असं वाटतं. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यायची गरज आहे आणि या गोष्टींना एकत्र सामोरं जायची गरज आहे. पाकिस्तान हा देश कमी आणि तो दहशतवाद्यांचा अड्डा जास्त बनला आहे. आणि त्याच्यावरती आता कुठेतरी ताप राहायलाच हवा. निदान भारताने आपले सगळे टाईट्स तोडावेत. मी म्हणत नाही की अगदी इस्रायलसारखं करावं, पण निदान कुठून तरी त्यांच्यावरती दडपण आणलं पाहिजे. काय नाही, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक झाला पाहिजे पाकिस्तानवरती. माननीय पंतप्रधान मोदी यांनी जर आव्हान केलं की याचा बंदोबस्त कसा करावा, याच्यासाठी जर त्यांनी जर मंडळामध्ये विचारणा केली, जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विचारलं, तर मी सरळ त्यांना भेटून सांगेन की माझ्याकडे द्या. आज माझं जर जीवन जर काम आलं त्यांना नष्ट करण्यासाठी तर मी जरूर लढा देईन. एवढंच माझं म्हणणं आहे. स्वतंत्र झाल्यापासून हे असंच घडत आलेलं आहे. पण आमचं सरकार त्याच्यावर एखाद्या शंडसारखं ते बसून राहिलेलं आहे. फक्त तोंडाची वाफा काढतात आहेत. आम्ही असा बदला घेऊ, आम्ही कसं करू, ते करू, ते करू. तर सांगतो ह्याच्यामध्ये पहलगामच्या कृती याच्यातून मोदींनी एकच करावं, सीधा अटॅक करावा, सरळ अटॅक करावा.